कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागलेली आहे। मंदिराला गळती लागल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। पुरातत्वीय नियमानुसार संवर्धन होत नाही असा आरोप केला जातोय। नागरिक आणि संघटनांनी प्रशासनावर हा आरोप केलेला आहे। कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागलेली आहे। मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आलेले आहेत। दरम्यान शिखराचंही संवर्धन प्रक्रिया राबवली जाते, मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांनी केलाय। मंदिराचं संवर्धन करत असताना ग्राइंडरचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुरातत्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नसल्याचं अनेक भक्तांनी म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीनं म्हणजे छत झाकून आत पाणी येऊ नये अशा पद्धतीनं काम त्यांनी करायला पाहिजे होतं, पण ते कुठेही दिसत नाही। मला वाटतं की पुरातत्वचे जे अधिकारी आहेत, ज्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे, ज्याचे प्रमुख आहेत, त्यांनाच या मंदिर स्थापत्याबद्दल माहिती नसावी किंवा त्यांचा अभ्यास नसावा, त्यांच्याकडे तज्ज्ञ माणसं नसावीत, हे मी 100% सांगू शकतो। तर जे असणारे जबाबदारी अधिकारी जे आहेत त्यांनी इकडं दुर्लक्ष केलेलं आहे। मग शासनानं पैसे द्यावं आणि अधिकाऱ्यांनी त्याचा दुरुपयोग करावा अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते। तज्ज्ञ माणसांना इथं लक्ष देखरेखीसाठी ठेवावं, नाहीतर हा आंधळ्याचा कारभार होऊन जाईल आणि मंदिराचं अस्तित्व किंवा मंदिरातल्या मूर्ती आहेत ज्याच्यावर भक्ती आहे लोकांची, ते नष्ट करण्याचं काम या कुठल्या तरी कंत्राटदारांच्या माध्यमातून होईल याची दक्षता त्यांनी घ्यावी। अतिशय संताप होईल अशा प्रकारची दृश्य मी तुम्हाला अंबाबाई मंदिरातील दाखवू शकतो। आपण पाहतो की अंबाबाई मंदिराचा हा दगड आहे, खरं तर हा मूळ राजाचा दगड आहे, पण त्याच ठिकाणी ग्राइंडर लावून अक्षरशः हे दगड जे आहेत ते क्रॅक केले जातात। ही दृश्य आपल्याला बरीच बोलकी आहेत। खरं तर पुरातत्व निकष आणि नियमानुसार कुठल्या प्रकारचे मूळ दगडाला अशा प्रकारचा ग्राइंडर लावता येत नाही। असं असताना आपण पाहतो की ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे त्या ठेकेदारानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी अशा प्रकारे दगडांना भेगा पाडलेल्या आहेत। इतकंच नाही तर आपण पाहतो की पुरातत्व निकषानुसार कोणत्याही दगडाला हात लावता येत नाही, त्याची संवर्धन प्रक्रिया राबवायची अशा प्रकारचा नियम आणि निकष आहे। असं असताना पिलरला, मुख्य अंबाबाई मंदिराच्या या पिलरला ग्राइंडर लावून ते ग्राइंडर या ठिकाणी काढण्याचं काम केलं जाते। कामगार आहे, आपण त्याच्याशी बोलूयात। मुझे बोलो आप क्यों कर रहे हो? हाँ, ये क्या कर रहे हो आप? ये नया ये फिटिंग कर रहे हैं। हाँ, तोड़ के फिर दूसरा डाले हैं पत्थर। इसका ये निकाल के इसके बीच में पत्थर डाल। हाँ, तो ये काटने के लिए किसने बोला आपको? काटने के लिए तो ये साहब ने बोला है। साहब ने बोला। हाँ, क्या नाम है साहब का? साहब का विक्रम जी। विक्रम। इसी तरह से मंदिर में सब जगह हो रहा है काम? हाँ, इसी तरह से होता है। हे बघा, आपण हे बघू शकतो वरती हा मूळ पिलर आहे तो खालीपर्यंत पूर्ण आलेला आहे आणि जमिनीच्या काही भाग वरती आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की ग्राइंडरनं अक्षरशः जी पुरातन दगड आहेत ती फोडली जात आहेत आणि संवर्धन प्रक्रिया राबवली जाते। त्याचा बेसच निकामी केला जातोय का काय अशा प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। कॅमेरा मृत्युंजय प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।